पूर्ण दिवस झाले गेलेले आणि बाळाचा जन्म झाला. पण त्या गयातून गर्भसंस्कार केलेले. बाळ गर्भात असताना एक संस्कार आहे, त्याचं नाव गर्भसंस्कार आहे. म्हणून गर्भसंस्कार करावे. आपले काय करतो तो गर्भसंस्कार मध्ये? काय करतो आपण? म्हणजे जायचं जरा काम आहे, कुठं जायचं? ते जवळ जेवणाला. मग तिथं काय असतं? कचोरी, वडा वडा पाव, ते सगळे सगळं त्या ज्याच्या हातात मागणार नाही त्याच्या हाताने बनविलेलं. 8 दिवस का काम करतो का? ते सगळे तिथे असतात. गर्भसंस्कार म्हणजे काय आहे? त्या बाळावर पूर्ण ध्वनी नामसार्थाचा ध्वनी पडायला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चरित्र वाचावं. चांगला जर आपला मुलगा शूरवीर, नीती नियमाचं पालन करणारा पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं, संभाजी राजांचं चरित्र वाचावं, महाभारत वाचावं, रामायण वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावं, कीर्तन भजन भागवत कथा याचं श्रवण करायचं, चिंतन करायचं. मग ते तसं लेकरू गुणवान शूरवीर जन्मत असतो. आणि जर टीव्ही गरोदरपणे जर माता माऊली बघितली तर काय होतं माहिती का? एका माता माऊलीला बरं का, त्याला 10 ते 12 वर्ष 10-15 वर्ष झाले, आपल्या सरकारी दवाखान्यात ती गाठतात. ते प्राण्याचं चॅनल बघायची नाही सवय नाही का? टीव्हीवर डिस्कवरी, माकड, वाघ, पशु पक्षी, दुसरं काहीच नाही. आणि ते गरोदर त्या महिला बघितलं त्या माता माऊलीनं अक्षरशः माकडासारखं लेकरू झालं. याला गर्भसंस्कार एवढा परिणाम होतोय. मग पुन्हा काय उपयोग आहे? म्हणून बुडातूनच व्यवस्थित पाहिजे. पेपरला होतं, पेपरला कुठल्या तरी दवाखान्यात घडलं. म्हणून संस्कार घडणं गरजेचं आहे. गर्भाचे आवडी